बॉक्स कडे जिथे आवाज ऐकाल योगेश ढोळे यांचा. थँक्यू सो मच संदीप बोराडे सर आणि रोशन पाटील सर. खऱ्या अर्थानं आपण पाहता आजच्या रात्रीमध्ये कॉम्बॉक्समधून आपण रोशन पाटील सरांचा आवाज ऐकणार आहात आणि त्यानंतर संदीप बोराडे सर आणि मी स्वतः योगेश ढोले कॉमेंट्री बॉक्समधून आपल्या सर्वांचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतो, जिथे मात्र चौथ्या रात्रीतील ही सेकंड मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. भावेश सावंत गोलंदाजी मागवती. इथून जर पाहिलं गेलं तर अगदी लॉंग ऑफमध्ये बॉल चाललाय, तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळतीये. अल्पेश 11 लवजी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला जय हनुमान देसाईपाडा अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. भरपूर चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये, कारण की आज जर पाहिलं तर संपूर्ण कर्जत, खेलापूर आणि त्यानंतर बदलापूर, ठाणे या परिसरामधील संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. यावेळी अगदी पाहायला गेलं तर शॉर्ट बॉल होता, पंच सांगतात की वाईट बॉल आहे. वाईट बॉल आला आणि व्हाईटच्या साह्यानं आपण पाहता धावफलकात जाऊन पोहोचले ते 4 वरती. अल्पेश 11 लवजी हा संघ जर पाहायला गेला तर अगदी आपण पाहताय तीनही स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं क्वालिफाय होणारा संघ. यावेळी अगदी आपण पाहता एक शाखावरच्या डोक्यावरून केलाय, बॉल चाललाय सी वारेशाच्या पलीकडे, धाबा मिळतील 4 चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. बॉल सरळ चाललाय सीमा पार, लॉंगॉनला क्लिअर केलाय, आलाय षटकार. सन्माननीय दिनेशजी चौगुले सर, जे वडून नवगर वरून ही स्पर्धा पाहतायत आणि ज्यांच्याकडून आपण पाहताय एवन जोडी चषकासाठी आणि देसाईपाडा या टीमसाठी खऱ्या अर्थानं शुभेच्छा आल्या. त्यांच्या शुभेच्छांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी स्वीकार करतो. आणि इथून जर पाहिलं गेलं तर मात्र धाव आली आहे ती सिंगल, आणि या सिंगलनं धावफलकात जाऊन पोहोचले. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान देसाईपाडा टीमच्या त्या मात्र 15. थोडंसं सावध सुरुवात, शांत सुरुवात. पहिल्या तीनही बॉलवरती सिंगल आली, त्याच्यानंतर मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळाला, मग चौकार आला आणि त्याच्यानंतर अगदी जर पाहिलं तर मात्र षटकार देखील पाहायला मिळतो आहे. भावेश सावंतच्या विरोधामध्ये पहिल्या P1च्या षटकामध्ये 15 धावा बनवल्यात. त्या मात्र जय हनुमान देसाईपाडा टीमनं चांगली सुरुवात झाली, मोमेंटम चांगलं मिळालंय. हे मोमेंटम खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत घेऊन जावं लागेल, कारण की पहिल्या सत्रामध्ये तुम्ही बॅटिंग करताय, तुम्हाला टार्गेट सेट करायचंय, मोठं टार्गेट तर सेट करावं लागेल. पहिल्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर सिद्धू 11 कैरेट टीमनं जे टार्गेट सेट केलं होतं त्याचा पाठलाग करत असताना अगदी आपण पाहताय काटरंग टीमनं अगदी आपण पाहायला गेलं ना तर अगदी चौथ्याच ओव्हरमध्ये ती मॅच मात्र फिनिश केली होती. आता त्या सर्व गोष्टी लक्षात घेत असताना इथून टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल. चांगली स्पर्धा आपण पाहताय. A1 जोडी चषक, चौथी रात्र या स्पर्धेची. दिमागदार, देखणं, दर्जेदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आमचे तीनही त्रिमूर्ती आपण पाहता, सन्माननीय रुपेश दादा गारे, चैतनजी चौधरी आणि अतुलजी देशमुख या त्रिमूर्तीनं केलेलं हे आयोजन. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय सुधाकर शेठ गारे आणि तदनंतर जगदीशदादा देशमुख यांच्या नावानं आपण पाहता ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. आणि आज खऱ्या अर्थानं गेल्या तीनही रात्रींमध्ये ज्यांची वाट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत होतो, ते सन्माननीय सुधाकर शेठ गारे देखील आपण पाहता या स्पर्धेच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. 16 धाबा धावफलकावरती आल्यात. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय, गोलंदाज सौमित सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग पॉवर प्लेचा षटक सौमितकडे आहे. उखुला टाकला, जबरदस्त वेगवान बॉल अगदी आपण पाहताय, थांबवलं या बॉलवरती, प्रत्युत्तरच नाहीये, डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. सौमित आलाय. सेकंड
ओव्हरमध्ये बॅटिंग पॉवर प्लेचा षटक, पहिल्या बॉलवरती सिंगल आली आणि तदनंतर मात्र लगेच डॉट बॉल कमबॅक त्याला देखील करायचं आहे, कमीत कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे आणि त्यासाठी मात्र त्याला बोलवले सेकंड ओव्हरमध्ये. सेकंड गेंदवरती आपण पाहताय पंकज आहेत, नॉर्थ सेकंडवरती परेश. पी फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये जे हनुमान देसाई पाड्याचा आपल्याला पाहायला मिळतं बॅटिंग करत असताना. सलामीचे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फाईट हो यावेळी अगदी आपण पाहताय शॉर्ट बॉल मिळाला आहे. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. बरोबर आपण पाहतो हो फिल्डर थोडेसे लेझी झालेत, त्याचा फायदा इथून मात्र होतोय. तर बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान देसाई पाडा टीमला सिंगलला दुसऱ्या धाब्यामध्ये लगेच कन्वर्ट केलं गेलं. साईक देखील रोटेशन झालंय. क्रिकेटमध्ये एक एक चुकी खऱ्या अर्थानं ही पराजयाकडे घेऊन जात असते आणि ती चुकी आता मैदानाच्या आतमध्ये झाले का? खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक धाव आली होती, साईक रोटेशन झालं होतं, परंतु इथे जर पाहिलं गेलं तर खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा अगदी आपण पाहताय 2 धाब्यांमध्ये झाला. या 2 धाबा अठरा धाबा धावफलकावरती आहेत. दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेदरम्यान आदरणीय मधुकरप्पा गारे यांचं आगमन होत आहे आणि त्याच समेत ज्ञानेश्वरजी साबणे आमचे डॉक्टर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा मनस्वी स्वागत. विनंती असेल आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचे. मधुकरप्पा गारे आणि त्याच समेत डॉक्टर ज्ञानेश्वरजी साबणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आणि नुकतंच ज्यांचं या मंचावरती आगमन झालं ते आदरणीय लवजी श्रीखंडे, आपलं सुद्धा मनस्वी स्वागत. त्याच समेत आदरणीय सुभाषजी बांगर, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा आडव्या पाटनं बॉलला सरळ पाठवलंय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, बॉल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. घेण्यात आला बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं. आयवा कॅच त्या ठिकाणी पकडले का? जर पकडले असेल तर या लगेच, कारण की विनोदजी मालुसरे यांच्याकडनं आयवा कॅच साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चेक केलं जात आहे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण पाहताय गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आला. स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून आपण पाहता आमचे तिसरे पंच या ठिकाणी आता डिसिजन चेक करतील. बॅक टू बॅक दुसरा षटकार आला फलंदाज पंकजच्या पाठमधून. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करते जय हनुमान देसाई पाडा टीम. फेअर आहे सर. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत पंकजच्या बॅटमधून आणि या षटकारानंतर धावसंख्या अगदी वेगानं फ्लाय होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचले 30 वरती. पहा क्रिकेटमध्ये एक एक धाव किती महत्वाची असते. जिथे मात्र मिसफील्ड झाली, फिल्डर थोडेसे लेझी झाले, दुसरी धाव कंप्लीट झाली आणि नंतर पुन्हा एकदा स्ट्राईक पंकजकडे आली आणि त्याच पंकजच्या बॅटमधून सलगचे 2 षटकार पाहायला मिळतात. आणि आता मात्र तिसरा षटकार जर का आला अल्केश देसाई यांच्याकडून 1500. हो खोला टाकला, बॉटम हँडचा चांगला वापर केला, ऑन साईडला टर्न केला, काऊ कॉर्नरला बॉल. फिल्डर वेगानं आलेत, उचलून फेकी करतील तोपर्यंत फक्त एकच धाव. बरोबर सेकंड एंडवरती फेकी झाली आहे. एका धाब्यानं आपण पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचले ते 31. 31 धावा धावफलकावरती आहेत.
2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि इथून पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान देसाईपाडा टीमची धावसंख्या बिनबाद 31. चांगली पार्टनरशिप आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहताय चांगल्या धावा बनवल्यात. जय हनुमान देसाईपाडा टीमनं सुरुवात चांगली मिळाली आहे. मोमेंटम चांगला मिळाला आहे. जिथे खऱ्या अर्थानं एक चुकी झाली फिल्डिंग मधून आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर सोमित वरती मात्र आक्रमण पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये आणि ते देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. 2 पॉवर प्लेचा षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय गोलंदाज ओमकार. ओमकार गोलंदाजी मार्कवरती आपण पाहणार आहात. चला वेळ जास्तचा घेऊ नका कारण की बरोबर आपल्याला 25 मिनिटांच्या आतमध्ये पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त करायचं आहे. पहिली मॅच खऱ्या अर्थानं आपण पाहिलं त्यावेळी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण केले. त्याच्यामुळे थोडासा उशीर जरूर झालाय परंतु आता कोणतेही वेळ उशीर करूच नका कारण की आपल्याला बरोबर एक इनिंग ही 25 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी कंप्लीट करायची आहे. ओमकार गोलंदाजी मार्कवरती समोर आपण पाहतोय ऑन स्ट्राईक पंकज. चांगली बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये पंकजची. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळी बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. थोडासा दूर ठेवलाय आणि तिथून बॉलला अगदी टर्न देखील दिलाय. चांगला बॉल ओमकारचा इथून पाहायला मिळतो. गती देखील थोडी कमी होती या बॉलवरती तेच अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. डॉट बॉल आलाय. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल. थोडीशी खऱ्या अर्थानं पंचांबरोबर ती चर्चा करत असताना आपण पाहता 5 ओव्हरची मॅच आहे. भरपूर सारा टाइम आहे. यावेळी स्विच इट करण्याचा प्रयत्न शॉर्ट मधला फिल्डर आहे तो चांगली फिल्डिंग. अल्पेश सरकुडे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. शॉर्ट थर्डमॅन मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. धाव इथून मिळणारच नाहीये. स्विच इट करण्याचा प्रयत्न आणि तिथे देखील आपण पाहिलं तर मात्र निर्धावच पाहायला मिळतोय. जे बॅक टू बॅक ओमकारनं आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव फेकलेत आणि ते देखील पंकजच्या विरोधामध्ये. चांगली गोलंदाजी. मोमेंटम शिफ्ट करायचं. धाबा अगदी आपण पाहता वेगाने येत आहे. जय हनुमान देसाई पाडा टीमच्या कमीत कमी धावसंख्येवरती रोखायचंय तर मात्र एक एक धाव इथून वाचवणं फार गरजेचं राहील. डॉट बॉल फेकणं फार गरजेचं राहील. विकेट साठी जावं लागेल आणि ते आता करत असताना ओमकारला आपण पाहता ज्यानं बॅक टू बॅक 2 इथून निर्धाव चेंडू फेकलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. आदरणीय प्रमोददादा चौधरी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. शॉट फाईन लेग मध्ये पकडली एक कॅच. ज्या विकेटच्या शोधामध्ये अल्पेश 11 लवजी संघ होता ती विकेट त्यांना मिळवून दिली आहे गोलंदाज ओमकारनं.
एक विकेट झाले. पंकज बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी रॉय. आणि आता सॅकिंग येण्यावरती परेश आहे. हो चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. व्हेरिएशन पहा किती छान पाहायला मिळते गोलंदाज ओमकार कडून. एखादा बॉल जर पाहायला गेलं तर अगदी समोर ठेवला, एखादा बॉल गुडलाईन स्पॉट वरती आलाय, एखादा बॉल वाईड यॉर्कर आलाय. प्रत्येक बॉलचा टप्पा हा वेगळाच पाहायला मिळाला. ओमकार या गोलंदाजाकडून व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी करत असताना, फिंगर रोल करत असताना बरोबर अगदी आपण पाहता लेग कटर त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी ओमकारची. हो आणखीन एक चांगला बॉल. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये आणि पंच इथून सांगतात की हा वाईट बॉल आहे. पडल्यानंतर जास्त बाहेर निघाला, जास्त टर्न मिळाला. वाईट लाईनला सोडून बाहेर निघाल्यानंतर पंचांनी देखील लाईन चेक केली आणि इथून सांगतात की हा वाईड आहे. वाईटची एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 35. आदरणीय अंकुशजी शेळके या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा स्वागत. 35 धावा धावफलकावरती आल्यात. आतापर्यंत इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळतंय ओमकारचं. हो यावेळी देखील आपण पाहता आणखीन एक व्हाईट बॉलच अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, शरीरापासून थोडंसं दूर ठेवायचं आहे, परंतु जास्त दूर पाहायला मिळतात. आणि तिथून मात्र एक्स्ट्राच्या धावा, एक्स्ट्राच्या रन्स धावफलकावरती येतात. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 36. 36 धावा धावफलकावरती येत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळत होती ओमकारची, परंतु हे आलेले 2 व्हाईट बॉल खऱ्या अर्थानं धावसंख्येला पुढे नेण्यासाठी मदत करतात. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. यावेळी बॉल थोडा पुढे ठेवला आणि तिथून मात्र बॉलला टर्न केला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे ओमकारची. तिसरं षटक देखील इथून समाप्त झालं आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे जय हनुमान देसाईपाडा टीमची. ती मात्र 36. 36 धावा, विकेट्स आले ती एक. पंकज बाद झाला आणि पंकज जसा बाद झाला तसे मात्र मोठे फटके देखील थांबलेत. धावा येणं देखील थांबलाय. कारण की पंकज आणि परेश ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होते त्यावेळी अगदी आपण पाहता नाही धावा वेगाने येत होत्या, मोठे फटके पाहायला मिळत होते, चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली होती, चांगला साथ देखील मिळाला होता. परंतु पंकज बाद झाल्यानंतर आता धावा थांबल्यात. एकंदरीतच धावा धावफलकावरती 36 आहेत. या षटकामध्ये धावा आल्या त्या अवघ्या 5. त्याच्यामध्ये देखील आपण पाहिलं तर मात्र 2 व्हाईट बॉल आलेत जे तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 36 धावा धावफलकावरती आहेत. विकेट्स एक आली आहे. आपण पाहताय A1 जोडी चषक ही स्पर्धा रुपेशजी गारे, चेतनजी चौधरी आणि अतुलजी देशमुख या त्रिमूर्तीने केलेले हे आयोजन. चौथी रात्र या स्पर्धेची. देखणं दर्जेदार नेटका असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वात महत्वाचं आणि सर्वात आकर्षित करणारी जर कोणती गोष्ट असेल या स्पर्धेमध्ये तर ती मात्र या स्पर्धेतील मालिकेवीरसाठी असलेल्या 2 बाईक ज्यांच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. जी एक पहिली बाईक असेल ती मात्र कर्जत ग्रामीण टीम साठी असेल आणि दुसरी बाईक जी खऱ्या अर्थानं आपण पाहता ज्या खलापूर, त्यानंतर बदलापूर, पनवेल, ठाणे या परिसरामधून जे संघ येणार आहेत त्या संघांसाठी देखील एक बाईक आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान या ठिकाणी अविनाशजी शेळके यांचं आगमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. अविनाशजी शिर्के या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. विकेट आली आहे आणि इथून फलंदाज बाद होत आहेत. तर आपण पाहिलं तर मात्र लगेच त्यांना कमबॅक केलं आणि अगदी व्हेरिएशन मध्ये अगदी बॉल हाताळला आणि त्याच्यावरती विकेट देखील पाहायला मिळतीये. फलंदाज रॉय देखील बाद झाला. आता मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती ऑन स्ट्राईक अजित आपल्याला पाहायला मिळेल. ज्या 2 बाईक ज्यांच्याकडे सर्वांचं लक्ष आहे या स्पर्धेतील ते 2 खेळाडू कोणते असतील ज्यांना मात्र या स्पर्धेतील त्या 2 बाईक्स मिळतील मालिकावीरच्या A1 जोडी चषकातील. हो यावेळी अगदी आपण पाहताय फुललेंचा बॉल समोर लॉंग ऑनला भावेश सावंत पकडले कॅच.
बॅक टू बॅक विकेट. जे हनुमान देसाई पाडा टीमची फलंदाज बाद होतील. अजित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. क्रिकेटमध्ये मोमेंटम किती महत्वाचा असतो. खऱ्या अर्थानं आपण पाहताय 2 ओव्हरमध्ये जर पाहिला तर धाबा 31 होत्या, परंतु त्याच्यानंतर आलेली पंकजची विकेट, जिथे ओमकारनं केलेलं पलटवार आणि त्याच्यानंतर धाबा सामल्यात. आता खऱ्या अर्थानं विकेटची पडझड पाहायला मिळते. एका पाठोपाठ एक विकेट्स येताना पाहायला मिळतात. बॅक टू बॅक विकेट्स आल्यात त्या आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय. ओखोला टाकला होता, बाची कडा घेतली शॉर्ट फाईन लेगच्या बाजूने, डीप फाईन लेग मध्ये आउटफील्ड फास्ट आहे आणि इथून जर पाहिलं गेलं तर बॉल अगदी डीप मध्ये चाललाय, परंतु आता पंच इथून सांगतायत की आपल्याला चेक करायचं आहे. हॅलो, जाऊयात आपण या ठिकाणी सन्मानाकडे. अर्थातच मंचावरती अगदी जिने चार्टर्ड अकाउंटंट ही पदवी संपादन केले, गवगवीत यश, कर्जतच्या शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा जिने रोवला, ती मृणाल महेंद्र बडेकर या ठिकाणी उपस्थित आहे. तिचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेल मृणाल बडेकर यांना की आपण या मंचावरती आपला सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अगदी चार्टर्ड अकाउंट म्हणून त्यांची वर्णी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. दोस्ती ग्रुप आणि जगदीशदादा देशमुख, त्याच समेत आमचे मधुरप्पा गारे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. सर चौकार आहे, चौकार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय सीए मृणाल महेंद्र बडेकर हिचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जात आहे. महेंद्रजी बडेकर आपण सुद्धा या. मी विनंती करेल डॉक्टर साबणे आपण सुद्धा या. हा सन्मान फार महत्वपूर्ण होता. अगदी चांगलं यश तिने या कर्जत तालुक्यात संपादन केला. मृणाल बडेकर हिचा सन्मान. वळूयात कॉम्बॉक्स कडे. ओ यावेळी अगदी आपण पाहताय पाडल सूप करण्याचा प्रयत्न व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. डीप मध्ये चाललाय बॉल, मिड विकेटला फिल्डर आहेत, एकच धाव तोपर्यंत पाहायला मिळतीये. एका धाब्याने जर पाहिलं तर मात्र धावफलक आता जाऊन पोहोचलाय 42. 42 धावा धावफलकावरती आहेत. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. आदरणीय महेंद्र बडेकर यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या आपण आणि त्याच समेत आदरणीय नितीनदादा बोराडे आपला सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. वाशिवली टीमचे कर्णधार आणि बेलवली टीमचे कर्णधार आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. दोनही टीमचे कर्णधार उपस्थित नसतील तर मॅच ही 4 ओव्हरची असेल. एखाद्या टीमचा कर्णधार उपस्थित असेल आणि एखाद्या टीमचा कर्णधार उपस्थित नसेल. ज्या टीमचा कर्णधार उपस्थित असेल त्या टीमला टॉस विन दिलं जाईल आणि मॅच संपल्यानंतर देखील संघ आला नाही तर आयोजक देतील ती पेनल्टी त्या टीमला मात्र ग्राह्य करावी लागेल. प्रत्येक टीमसाठी नियम सेम आहेत या स्पर्धेमध्ये. जे मल्हार वाशिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहात बेलवली, या 2 टीम दरम्यान आपल्याला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आली आहे ती अगदी आपण पाहताय 43. 43 धावा. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय परेश आणि त्याच्या साथीनं पप्प्या हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. परंतु आता सर्वात महत्वाची जबाबदारी जर कोणाकडे असेल तर परेश वर्दी, कारण की आपल्या साथीदार लवकर परतलेत. आता इथून सर्व जबाबदारी. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय डॉक्टर साबणे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वरजी साबणे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. वाईट बॉल आला.
एक्स्ट्राची रन धावफलक्यावरती येते 44 44. शेवटचं षटक. गोलंदाज ओमकार. ओमकारच्या विरोधामध्ये बाटच्या साह्यानं जास्त धावा आल्याच नाहीयेत, परंतु ओमकारनं आता या दुसऱ्या स्पेलमध्ये देखील आपण पाहता व्हाईट बॉल फेकला आणि त्या व्हाईटच्या जावा खऱ्या अर्थानं धावफलक्यावरती पाहायला मिळतात. पंचांकडे अपील केली जाते आणि यस स्वतः बॅटर सांगतात ही खेळाडू वृत्ती खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे ती फलंदाज परेशनं. त्याच समेत थँक्यू डीजे. त्याच समेत आदरणीय अनिकेतजी धुले या ठिकाणी उपस्थित, अनिलजी धुले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. अनिलजी धुले. त्याच समेत अनिलजी मोडक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. चव्वेचाळीस धावा धाव फलकावरती. विकेट आल्या 4. चांगला बॉल. ओमकारचा आउटसाइड डी ऑफ स्टंप पडल्यानंतर थोडासा स्लाइडली बाहेर निघाला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ती मात्र ओमकार कडून सेकंड स्पेल मध्ये आलाय. इतकी जबरदस्त गोलंदाजी केली आहे ओमकारनं, आपल्या टीमला मोमेंटम देखील कॅचअप करून दिला. जिथे विपक्ष टीमकडे आपण पाहिलं गेलं तर 2 ओव्हरमध्ये 31 धावा होत्या. त्याच्यानंतर तो गोलंदाजीसाठी आला. अवघ्या 3 धावसंख्येचे ते षटक आणि त्याच्यानंतर मात्र पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये त्याच्याकडे जबाबदारी दिली आणि तिथे देखील चांगली कामगिरी करतोय. हो यावेळी शॉर्ट बॉल पाठीमागे केलाय. फाईन लेगचे क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. बॉल अगदी आपण पाहता डीप मध्ये चाललाय. बॉलला अडवून फेकी करतील तोपर्यंत धावा मिळतील त्या 2. आदरणीय स्वप्नीलजी सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. स्वप्नीलजी सावंत. 46 धावा धाव फलक्यावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. जय हनुमान देसाईपाडा टीमच्या सुरुवात अगदी आपण पाहताय वेगवान झाली होती. सुरुवात अगदी जर पाहायला गेलं तर सुसाटानं झाली होती. हो यावेळी बॅकफुट वरती येऊन कट केलाय. शॉर्ट थर्डमॅनच्या बाजूने बॉल चालला डीप थर्डमॅन कडे. फिल्डर पाठलाग करतायत तोपर्यंत बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. थँक्यू डीजे. आदरणीय गुणवंत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. 50 धावा धावफलक्यावरती आल्यात. अर्धशतक कंप्लीट झालं बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान देसाईपाडा टीमचं या चौकारानं. चांगला फटका बॅकफुटवर देऊन खऱ्या अर्थाने कट केला. गॅप शोधली. चौकार आला. चौकारानं धावसंख्या 50 वरती जाऊन पोहोचली आहे. षटकातील अद्याप जर पाहायला गेलं तर मात्र 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील ओमकारच्या या षटकातील. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल शॉट पूल केलाय. आदरणीय प्रमोदजी चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. प्रमोदजी चौधरी. काय फिल्डिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. वेगानं धावत आला. एकाच अटेम्प्टनं खऱ्या अर्थानं बॉलला कॅरी केला आणि त्याच अटेम्प्टनं बॉलची फेकी देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. आदरणीय जगदीशजी पाटार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. 51 धावा धाव फलक्यावरती. शेवटचा बॉल आहे पहिल्या सत्रातील. चांगली फाईट चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. एकीकडे अल्पेश 11 लवजी आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान देसाईपाडा. चला नेक्स्ट मॅच साठी दोनही टीम आपण लगेच रिपोर्टिंग करायचंय. 1 बॉल नंतर लगेच टॉस केला जाईल. हो चांगला बॉल फुल लाईनचा बॉल बरोबर वाईड यॉर्कर झाला आणि तिथे देखील धाव मिळणारच नाहीये. विकेट आले. रनआउटची पहिलं सत्र समाप्त झालंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर अगदी आपण पाहताय जय हनुमान देसाईपाडा टीमची धावसंख्या पाहायला मिळतीये ती मात्र 51. 51 आता टार्गेट असणार आहे ते मात्र 30 बॉल मध्ये अल्पेश 11 लवजी टीमच्या समोर 52चं अर्थातच 52 या धावसंख्येचं. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे जाऊया आणि जिथे मात्र टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील ते मात्र संदीप बोराडे सर. आणि नेक्स्ट इनिंगला जशी होईल सुरुवात या मायक्रोफोनवरती करूया बदल आणि मायक्रोफोनवरती आवाज आपण ऐकणार आहात आजच्या रात्रीमध्ये रोशन पाटील सरांचा. या सर आपलं कॉमेंट्री बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत.
आमचे सुप्रसिद्ध गायक सुमित जाधव यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. सुमित जाधव. तमाम क्रीडा रसिकांसाठी खुश खबर जरूर येते. येत्या 4, 5, 6, 7 मे तारखेला कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी या स्पर्धेत सुद्धा तुम्हाला जसं या धर्तीवरती 2 बाईक पाहतोय त्या 2 बाईक तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहेत. ज्यांना कोणाला तिथे प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी अजयजी दिघे यांच्याशी संपर्क साधा. धन्यवाद योगेश. यांचा आवाज आपण प्रिव्हियस इनिंगमध्ये आपण ऐकलाय आणि त्याचबरोबर पुन्हा आता मॅचकडे पण जातो. 52 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करायचा बॅटिंग करत असताना पुढच्या सत्रामध्ये लवजी टीमला अल्पेश 11 लवजी आणि एका बाजूला जय हनुमान देसाई पाडा सुधागड परिसरातला हा संघ पंकज देसाई यांचा संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. सुरुवात अप्रतिम राहिली आणि त्यानंतर कमबॅक लवजी संघाचं होताना पाहायला मिळालं. 52 धावा 5 षटकामध्ये चेस करायच्यात. प्रतिषटक 10.40 हा रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये राहील. आणि यानंतरचा सामना असेल जय मल्हार वाशिवली विपक्ष बेलवली. चला दोन्ही संघनायक अजय पाटील आणि एका बाजूला मला वाटतं पंकज दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. डावाला सुरुवात झाली. आदरणीय शिवम सिंग आणि आदरणीय रोहनजी तरकुडे यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी संघर्षमय स्वागत. मॅचला होईल सुरुवात. 52 धावांचा पाठलाग करायचा. मागचा सामना आपण जर पाहिला पहिला आजच्या रात्रीमधला तो एकतर्फा झाला. काटरंग टीमने 32 धावांचा चेस केला होता. 3 ओव्हर काही जे बॉल फेस केले त्यामध्ये धावांचा चेस झाला होता. इथे 52 धावा चेस होतील का याचीच चर्चा करत समोर एक तगडा संघ आहे सुधागड परिसरातील देसाई पाडा. पंकज ज्या टीमला लीड करतो आणि पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येतील या ठिकाणी सूरज. फर्स्ट ओव्हर पॉवर प्लेचं पहिलं षटक. दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईट स्पर्धा मान्य श्री सुधाकर भाऊ गारे आणि मान्य श्री जगदीशदादा देशमुख A1 जोडी चषक 2026. चहू बाजूला तुम्हाला राष्ट्रवादी पार्टीचे झेंडे फडकताना पाहायला मिळतील. पारितोषिक या ठिकाणी लागलं जात आहे. रोशन सर आपण पाहतोय की प्रत्येक विकेटसाठी मंगेश मोहम्मद तलेकर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज देसाई पाडा टीमसाठी असेल आणि डॉट बॉलसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज. सुवर्ण संध्या देसाई पाडा टीमला प्रत्येक विकेटला 200 आणि प्रत्येक डॉट बॉलला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मॅच ऑन. सलामीवीर खेळाडू आघाडीचे 2 खेळाडू मैदानाकडे दाखल होताना पाहताय आपण. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असतील नवनाथ आणि त्यांच्या बरोबरीने नॉन स्ट्रायकिंग एंडला विक्रांत. सुरुवात महत्वाची राहील. प्रत्येक खेळामध्ये स्टार्ट जेव्हा चांगला मिळतो तेव्हा शेवटी तितकाच गोड होत असं म्हणतात. तर इथे मात्र सुरुवात दोन्ही संघांसाठी या मॅचमध्ये आता या सत्रामध्ये फार महत्वाची राहील. बॉलिंग मार्कमध्ये अनुभवी खेळाडू या टीमचा प्रमुख गोलंदाज पॉवर प्ले स्पेशालिस्ट उद्योजक रामशंकर यादव यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. सूरज बॉलिंग मार्कमध्ये समोर देखील लवजी संघाचा अल्पेश 11 लवजी संघाचा सर्वात अनुभवी वेल एक्सपिरियन्स त्या ठिकाणी नवनाथ ऑन स्ट्राईक. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. 52चा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या षटकासाठी पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर दी विकेट बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होतो त्या ठिकाणी सूरज हा खेळाडू. 20 एपला बाउंड्रीज आपण जर पाहिली थोडंसं डायमेन्शन कमी आहे. पहिलाच बॉल कॉपी बुक स्टाईलने चिप केला. बॉलला लो फुल टॉस
हलक्या हाताने खेळत असताना त्या ठिकाणी लॉंग ऑफ कडे बॉल चाललाय. सेकंडचा कॉल. आदरणीय संपतकुमार गाडवे यांच्याकडून मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला पारितोषिक लागलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये जर 15 धावा यांनी कंप्लीट केल्या तर 500 रुपयांचं कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. पहिला बॉल लोवर फुलटॉस पाहायला मिळाला, त्याच्यावर 2 धावा आल्या बॅटिंग करताना लवजी टीमसाठी. अकाउंट ओपन झाला तर 50ची गरज आहे. बरोबर 50 त्या ठिकाणी येणाऱ्या 29 बॉलमध्ये चेस करायच्या आहेत अल्पेश 11 लवजी या टीमला. षटक फार महत्वाचं राहील. नेक्स्ट बॉल फुल लेन टाकला, पिक केला बॉलला, क्रॉस बॅट स्क्वेअर लेगच्या बाहेर. फ्लॅट अँड फ्युरियस वेल एक्सपिरियन्स नवनाथच्या बॅटमधून हा धमाका षटकार. आठ धावा धावफलकावरती आहेत अजूनही विजयासाठी 44 धावांचं समीकरण. बॉलचा चेस करत असताना उडवला बॉलला, क्या बात आहे. इम्प्रोव्हायझेशन अप्पर कट ऑन दी टोस हा फटका पाहिला. कव्हर पॉइंटला बॉल निघाला एका टप्प्यावरती. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार. 4 धावा चौकार. चौकार या ठिकाणी मिळाला. मोठ्या फटक्यांना मात्र आता पसंती देतो नवनाथ हा खेळाडू. सुरुवातीलाच त्याने ड्राईव्ह करत असताना बरोबर 2 धावा घेतल्या लॉंग ऑफ कडे आणि त्यानंतर षटकार, पुन्हा चौकार. चहू बाजूला चौकार षटकारांचे आविष्कार या ठिकाणी दाखवत असताना पहिल्या ओव्हरमध्ये नवनाथ हा खेळाडू पॉवर प्लेचा पूर्णपणे कॅपिटलाइज करतो. लेग लान्स, वॉट अ शॉट. अप्रतिम. पायातला बॉल फ्लिक केला बॉलला. स्क्वेअर लेग कडे बॉल चालला एका टप्प्यावरती. 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. इंग्लिशचा हाफ डन असं म्हणतात. सुरुवात चांगली झाली की अर्ध काम सोपं होतं आणि काय सुरुवात केली या फलंदाजाने. अप्रतिम कमबॅक आता सूरजला करावं लागेल. विकेट अबाय फिल्डिंग करणाऱ्या जय हनुमान देसाई पाडा, क्या बात आहे. कलात्मक फटका इनसाइड आउट कॉपी बुक स्टाईलने मात्र बॉलला एकसा कव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, क्या बात आहे. कमालीचं टायमिंग पाहायला मिळालं. चौकार येतोय पुन्हा एकदा अल्पेश 11 लवजी संघासाठी. लगातारचा हा 3रा चौकार नवनाथच्या बॅटमधून. कमालीची फटकेबाजी. पहिलाच बॉल त्या ठिकाणी पिक केला होता स्क्वेअर लेग कडे आणि त्यानंतर लेग लान्सचा फटका पाहिला. त्यानंतर आपण पाहिला खतर इनसाइड आउट अप्पर कटचे फटके, बरेचसे फटके आहेत नवनाथ यांच्याकडे. सलगचा 3रा चौकार. पॉवर प्लेला मात्र कॅपिटलाइज करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये आपली आक्रमकता, आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना नवनाथ हा खेळाडू. कमबॅक होईल का. स्लॅश केला बॉलला, फटका फसलाय आणि मोठा धक्का बसलाय. सॉफ्ट डिसमिसल. विकेट काढला सूरजने आणि तोही विकेट मिळालाय नवनाथ या खेळाडूचा, ज्याने 3 चौकार 1 षटकार आणि 2 धावांच्या मदतीने आपल्या संघासाठी जवळजवळ 20 धावांचं योगदान दिलं. हा खेळाडू चाललाय मैदानाच्या बाहेर. 5 विकेट डाऊन. पहिला खेळाडू बाद 20ला 1 सद्य परिस्थिती. विकेट हवा होता आणि पहिला ब्रेक थ्रू मात्र सूरजने मिळवून दिला आपल्या टीमला आणि ते मात्र टीम हडल. संपूर्णपणे सर्व खेळाडू एकत्र आलेत. आता स्ट्रॅटर्जी आखली जाईल. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ देखील संपलाय. धावा स्कोर कार्डवरती आहेत त्या ठिकाणी. 1 गडी बाद 20. बघा नेक्स्ट मॅच वाशिवली संघाचा संघनायक आणि त्यांच्या बरोबरीने बेलवली संघाचा संघनायक. पुन्हा एकदा ऑफिशियली आपण त्यांना इन्व्हाइट करत आहोत. आपण टॉससाठी या ठिकाणी रिपोर्टिंग करा. टाळ्यांचा गजर होतो या ठिकाणी नवनाथसाठी. चांगला स्टार्ट त्याने दिला. 3 चौकार 1 षटकार 1 दुहेरी धाव अशा एकूण 20 धावा त्याने वैयक्तिक आपल्या संघासाठी केल्या. आता येणारे 24 बॉल आणि विजयासाठी फक्त 32 समीकरण या मॅच मध्ये आहे. भावेश सावंत हा खेळाडू मैदानाकडे चाललाय. दोन्ही जे खेळाडू विकेटवरती आहेत, मला वाटतं भावेश आणि त्यांच्या बरोबरने विक्रांत, दोन्ही खेळाडू बाईकचे मानकरी आहेत. सायकल मिळाल्यात, क्या बात आहे. नक्कीच तालुका लेवलचं क्रिकेट भावेश भरपूर खेळलाय. रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये मोठ्या स्टेजला देखील भावेशची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. पण तो आज
ग्रामीण गटामध्ये खेळत असताना एक वेगळं दडपण असं प्रत्येक खेळाडूवरती गावासाठी आपल्या संघासाठी चांगला खेळ त्यांना करावा लागेल. सेकंड ओव्हरला बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झाला फार एंड हे षटक राहील. परेश आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. परेश त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती येताना आपण त्यांना पाहताय. हा सामना ही महत्वाचा राहील. 24 बॉलमध्ये 32. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या त्यामुळे प्रेशर थोडंसं कमी झालंय या ठिकाणी अल्पेश इलेव्हन लवजी संघावरती. स्टार्ट चांगला मिळाला पण तो अजूनही वेळ गेली नाहीये. इथे जर का एका दुसरा इकॉनॉमिकल षटक आला तर दबाव दडपण वाढेल. पुन्हा एकदा बॅटिंग टीमवरती कमबॅक करावं लागेल. परेशचा पहिला बॉल लो फुल टॉस बॉल गुडघा वाकवत मिड विकेटला फटका फसलाय. मागच्या 2 बॉलला 2 विकेट. या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला विकेट काढला विक्रांतचा. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का देसाई पाडा संघाच्या अगेन्स्ट लवजी टीमला. रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य कर्जत तालुक्यातील एक बुलंद आवाज संदीपजी बोराडे सर यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक आलंय खरं बरेचसाठी. समालोचक निवेदक म्हणून सध्या भूमिका साकारत असताना या स्पर्धेला लीड करत असताना त्यांचं विशेष कौतुक. सेकंड विकेट मिळाला. मी मगाशी म्हटलं अजूनही वेळ गेलेली नाहीये. कमबॅक करावं लागेल आणि पहिला विकेट मात्र या पहिल्या बॉलला मिळाला परेशला. नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावरती हिमांशू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहताय. हिमांशू इन ॲट नंबर 4. धावा स्कोर कार्ड 20. दुसरं दशक पूर्ण झालं. खेळाडू बाजारे 2-2चा खेळ सध्या चालू. दुसरा बॉल टाकेल आता मैदानामध्ये परेश हा गोलंदाज. जर का विकेट मिळाला तर या विकेटसाठी संदीपजी बोराडे यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक असेल परेश या खेळाडूला. हिमांशू ऑन स्ट्राईक. अजूनही या ठिकाणी आपण जर पाहिलं 23 बॉलमध्ये 32चं समीकरण. नेक्स्ट बॉल क्या बात आहे. लेन बॉल अनइवन बाउन्स. टप्पा पडला. चेंडू खाली राहिला. वेगात टाकला होता. सबमरीन डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. जितके डॉट बॉल तितका प्रेशर क्रिएट होईल बॅटिंग टीमवरती आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन होताना पाहायला मिळेल त्या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या जय हनुमान देसाई पाडा टीमच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर बॉल पूल केल्या बॉलला फटका फसलाय. सर्कलच्या आतमध्ये झेलची संधी. झेल सुटलाय. जीवनदान आणि ते मात्र सेकंड रनला कॉल. 2 धावा कंप्लीट. एक चान्स महत्वाचा आहे. एक विकेट या सामन्यामध्ये महत्वाचा राहील. कॅचेस विन द मॅचेस असं आपण म्हणतो आणि इथे मात्र जीवनदान मिळालं त्या ठिकाणी फलंदाज हिमांशूला. ऑलमोस्ट झेल खाली आले होते आणि हातामध्ये बॉल पडला होता आणि अशा मोमेंटला हा झेल व्हायलाच हवा होता. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला मार्जिन ऑफ एरर टाळावं लागतं. जितका चुका तुम्ही टाळा तितका संघाला फायदा होईल आणि इथे मात्र जीवनदान मिळालं फलंदाज हिमांशूला. क्रिकेटच्या खेळामध्ये जीवनदान म्हटलं की वरदान. हा वरदान मिळालाय या ठिकाणी फलंदाजाला. 2 धावा आहेत या बॉलवरती. धावसंख्या धाव फलकावरती 22. 52चा पाठलाग करत असताना अजूनही 30ची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या अल्पेश इलेव्हन लवजी या टीमला. कमबॅक लॉफ केला बॉलला. समोर मारला ओव्हर पिच डाऊन दी ग्राउंड. 20 स्टेपमध्ये थ्रू दी कव्हर्स फटका पाहायला मिळाला. डीपमध्ये चांगली फिल्डिंग. 1 रन इथे मिळालेले आहे. या मैदानाबद्दल चर्चा होती. समोरला 20 स्टेपमध्ये मैदानाचं डायमेन्शन आपण जर पाहिलं थोडंसं कमी आहे. त्याचा फायदा फलंदाजांना होईल जो खेळाडू 20 स्टेपमध्ये चांगली बॅटिंग करेल. सहू बाजूला मात्र प्रेक्षकच आहेत आणि खूप चांगली आउटफील्ड. विकेट अतिशय सुंदर आहे आणि अशा विकेटमध्ये धावा बनवणं देखील तितकंच गरजेचं राहील. याही वेळेला थोडासा अनऑर्थोडॉक्स टाईप बॅकफुटला गेले. दिशा दिली बॉलला स्क्वेअर लेगला. अप्रतिम झेल. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द नाईट म्हणायला हरकत नाही. रनिंग कॅच पकडलाय. मागचा सोपा झेल सोडला होता शतरक्षकाने पण इथे चांगला झेल टिपलाय अजित या शतरक्षकाने. विकेट मिळतोय पुन्हा एकदा देसाई पाडा टीमला.
मध्ये जय हनुमान देसाई पाडा हा संघ जो सुधागड बेल्टमधून या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, एका बाजूला खोपोली मधला संघ आहे, त्या ठिकाणी लवजी. दोन टीम मध्ये बिग बॅटल, कोण जिंकणार हा सामना यासाठी मात्र चर्चा सध्या प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये सुरू आहे. हा सामना रफ अँड टफ होईल यातील मात्र शंका नाही 52चा पाठलाग करताना, कारण समोरला जो खेळाडू आहे त्या ठिकाणी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले, त्या ठिकाणी अल्पेश हा खेळाडू आणखीन एक अनुभवी खेळाडू आणि त्याच्या नावानेच हा संघ खेळतोय. अजितजी देसाई यांच्या वतीने गुलाबजी देशमुख साहेबांच्या वतीने मागचा जो कॅच त्याने पकडलाय त्या कॅचसाठी मात्र 1000चं पारितोषिक आलंय. अप्रतिम कॅच पाहायला मिळाला आणि इथे मात्र तो अजितने झेल टिपला होता आणि त्या कॅचसाठी 1000चं पारितोषिक. अल्पेशसाठी क्या बात आहे, वेगात टाकला बॉल, हार्ड लेंथ वरती बॅकफुटला गेले होते, प्रचंड वेग. फलंदाज जितके बॅकफुट लागले तितका मात्र दबाव क्रिएट केला आणि या षटकामध्ये परेशनं कमबॅक केलंय. जय हनुमान देसाई पाडा संघासाठी या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 3 आल्या, क्षमा असेल 3 धावा आल्या आणि पहिल्या ओव्हरमध्ये 20. एकूण धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 23, म्हणजे आता येणारे 18 बॉल विजयासाठी 29 धावांचं समीकरण. मॅच ऑन. 18 बॉल 29चं कॅल्क्युलेशन या सामन्यामध्ये आहे. चला थोडं स्पीडअप करा. सूचना असेल प्रत्येक टीमला, वेळेचं बंधन आहे. टाइम अलर्ट आम्ही नेहमी सांगत असतो, आयुष्यामध्ये निघून गेलेली वेळ ही कधी परत येत नाहीये आणि जो व्यक्ती प्रत्येक क्षेत्रामध्ये वेळेचा सदुपयोग करतो तो मात्र यशस्वी झालाय. त्यामुळे पुन्हा एकदा सूचना असेल प्रत्येक टीमला, तुम्हाला ओव्हर रेट मेंटेन करावं लागेल. प्रति षटक 5 मिनिटाचा अवधी किंवा त्याहीपेक्षा कमी वेळ घ्या, पण जास्त वेळ घेऊ नका, ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने आली. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. आता चर्चा झाली असेल, पहिल्याच ओव्हरमध्ये सूरजला सपाटून मार खावा लागला, त्यामुळे आता कदाचित फ्रेश गोलंदाज येईल तिसऱ्या षटकामध्ये की पुन्हा एकदा विश्वास आपल्या प्रमुख गोलंदाजावरती पंकज दाखवेल हेच पाहावं लागेल. बंटी आलेत फ्रेश बॉलर आणि कदाचित परेशकडे जातील सेकंड स्पेलमध्ये. हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागतो. कधी कधी एखाद्याचा दिवस, एखाद्याची मॅच, एखाद्याची स्पर्धा, एखाद्याचं मैदान एखादा लकी राहतं आणि त्यासाठी त्याला जास्त संधी मिळणं गरजेचं आहे. आणि मागच्या ओव्हरमध्ये जे कमबॅक झालंय ते कमबॅक करता देसाईपाडा संघासाठी फार निर्णायक राहील. 18 बॉल 29 धावा, 18 चेंडूमध्ये 29चं समीकरण सामन्यामध्ये आहे. वाशिवली आणि बेलवली, चला दोन्ही कॅप्टन. पनवेल परिसरातील बेलवली संघ एका बाजूला, खालापूर तालुक्याचा वाशिवली संघ तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघांच्या संघनायकांना आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा आम्ही नम्रपणे विनंती करतो, आपण टॉससाठी या ठिकाणी रिपोर्टिंग करा. 18 बॉल 29 हा सामना संपलेला नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला या मॅचमध्ये संघर्ष पाहायला मिळेल. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. पंकज देसाई, तुमच्या टीमला सूचना असेल आयोजकांच्या वतीने, आपण वेळ जास्त घेताय, प्लीज थोडं सहकार्य करा. बंटी आलेत बॉलिंग मार्कवरती आणि समोर स्टॅकिंग एनला खेळाडू आहेत स्वतः, त्या ठिकाणी अल्पेश. पहिला बॉल ड्राईव्ह केला, बॉलला कव्हर्सला मोठा गॅप, लॉंग चेस आहे, 2 फिल्डरच्या मधून मात्र बॉल झाला फरार. हिमांशूच्या बॅटमधून आला हा खणखणीत संघर्षमय चौकार. अप्रतिम बॅटिंग, कव्हर्सला हा फटका गॅप मध्ये आला आणि इथे मात्र चौकार. विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. राजेश दादा परदेशी यांच्या वतीने बंटीला प्रत्येक विकेटसाठी 200चं पारितोषिक आणि पहिलाच बॉल ऑन दी अप खेळत असताना बरोबर कव्हर्स मध्ये फटका पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी चौकार आला. तर कमबॅक करेल का बंटी? समोर हिमांशू स्ट्राईक एंडला, पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका आहे डीप मध्ये, लॉंग ऑफला फिल्डर कमबॅक करत असताना चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो आपण पाहिला, 1 रन मिळाली. आता येणारे बॉल असे 16 विजयासाठी 24 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आहे. 16 मध्ये 24 बनवायच्यात बॅटिंग करणाऱ्या अल्पेश 11 लवजीला, तर एका बाजूला फिल्डिंग करणाऱ्या जय हनुमान देसाई पाडा टीमला या धावा डिपेंड करायच्या आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्वाचा आहे आणि विनिंग प्रेडिक्शन जर का प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये आपण घेतलं तर नक्कीच 50-50% म्हणजे 50-50% दोन्ही संघांसाठी राहील. चला बेलवली संघाचा संघनायक अजय पाटील आला, मी वाशिवली संघाच्या कॅप्टनला इन्व्हाइट करेल. पंकज जीवन, चला एक सदस्य आपला पाठवा टॉससाठी. टॉस केला जाईल यानंतर पुढच्या मॅचचा. ओव्हर दी विकेट, नेक्स्ट बॉल खोलात टाकला, यॉर्करचा प्रयत्न आहे, विकेट किपर पंकजचा थ्रो येईल, तद्वर मात्र सिंगल. चांगला प्रयत्न होता त्या ठिकाणी पंकजचा, प्रेझेन्स ऑफ माइंड त्याने वापरला होता, म्हणजे थ्रो थोडासा हवे आला, विकेटच्या वरून आला, त्यामुळे आपण जर पाहिला इथे सिंगल मिळालेली आहे बॅटिंग करताना लवजी संघाला. आता समीकरण आहे या मॅच मध्ये येणारे 15 बॉल आणि विजयासाठी 23 धावा. 15 चेंडू 23. मागचं षटक जे परेशचं होतं ते फार निर्णायक होतं या मॅच मध्ये. सामन्याला मोमेंटम देणारं षटक राहिलं, त्या षटकामध्ये फक्त 3 धावा परेशने खर्च केल्या होत्या आणि आताही
इकॉनॉमिकल षटकाची गरज असताना लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनला फिल्डर आहेत, फक्त सिंगल मेल एंड बदलला. कधी कधी डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असतं आणि हे मात्र करत असताना हे दोन्ही फलंदाज. आणि म्हटलं जातं क्रिकेटच्या खेळामध्ये सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे आणि इथे मात्र सिंगल घेत असताना एंड बदलला. आता शेवटचे काही बॉल विजयासाठी 22 धावा हे कॅल्क्युलेशन मॅचमध्ये आहे. 14 चेंडूमध्ये 22 होतील का, करावं लागतील. एक लवजीला तर एका पदावर रोखावं लागतील. देसाई पाडा संघाला बॅकफुटला गेले, स्लॅश केला बॉल थर्डमॅनला. थ्रो जर का अॅक्युरेट आला असता तर संधी निर्माण झाली असती. इथे देखील एक सिंगल कम्प्लीट करत असताना कमबॅक एक एक रन या ठिकाणी घेत असताना हे दोन्ही खेळाडू थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हणतात. एक एक रनला महत्व आहे. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हणतात. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक सिंगल रन ही महत्वाची असते आणि या एका एका रनसाठी आता संघर्ष करताना पण पाहता मैदानामध्ये हे खेळाडू 13 बॉलमध्ये विजयासाठी 21 धावा हे कॅल्क्युलेशन सामन्यामध्ये आहे. निर्णायक बॉल टाकतो बंटी. या ओव्हरचा एज लागले, बॅकवर्डला बॉल चाललाय, संधी पुन्हा एकदा तेच घडलंय बघा. ओव्हर थ्रो देखील झालाय. बॅकअपला खेळाडू नव्हते त्यामुळे एक रन देखील मिळालेले आहे. एक रन इथे मिळालेले आहे. हा झेल व्हायलाच हवा होता. मी मगाशी याच गोष्टीबद्दल चर्चा केली. यस, ड्रिंक्स ब्रेक आपण घेतो, ड्रिंक्स इंटरव्ह्यू आपण करतो. 3 षटकांचा खेळ संपला. धाबा स्कोर कार्ड वर त्याला 32. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 20 धावांचं समीकरण. अजितसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं. क्या बात आहे. मोटिवेट करत असताना आमचे संपूर्ण मान्यवर या स्पर्धेचे आयोजक खेळाडूंना अजितसाठी आणखी 500 रुपयाचं पारितोषिक आलं. ओमकार नवीन पॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. 11 बॉलमध्ये 20 धावा हे कॅल्क्युलेशन सामन्यामध्ये आहे. लो स्कोर सामने देखील डिपेंड केले जाऊ शकतात. आता इथे होतील का धावा डिपेंड. प्रत्येक षटकाराला रोहन करपुडे यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलं. दोन्ही बाजूला बक्षिसांचा वर्षाव होतो खेळाडूंवरती, जेणेकरून आपला संघ जिंकला पाहिजे.
खेळाडूंना मात्र थोडंसं प्रोत्साहन मिळालं पाहिजे. यासाठी मात्र या भावनेने मात्र आमचे सर्व मान्यवर या खेळाडूंमध्ये पारितोषिकांचे उधळण करत असताना ओमकार ऑन स्ट्राईक, परेश बॉलिंग मार्कमध्ये ओव्हर द विकेट, लेन बॉल टाकलाय, लाईन कदाचित खराब असेल, अवे फ्रॉम द बॉडी, पंचांचा इशारा, वाईड बॉल रिव्ह्यू वापरलाय फिल्डिंग टीमने. ऑन फील्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल वाईड बॉल आणि त्यांच्या निर्णयाला चॅलेंज केलं फिल्डिंग टीमने. DRS चा वापर करत असताना चेक केलं जाईल. चला कॅप्टन वाशिवली संघाचा संघनायक आणि एका बाजूला बेलवली संघाचा संघनायक संदीप सर आपण टॉस करून घ्या पुढच्या मॅचचा. ओमकार देखील एक अतिशय चांगला आक्रमक खेळाडू, पिच हिटर म्हणून त्याला समोरलं जातं. 9 मध्ये 9 षटकार मारण्याचा पराक्रम त्याने केलाय. असा एक दमदार खेळाडू मिडल ऑर्डरला बॅटिंगसाठी आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा निर्णय जो घेतला रिव्ह्यूचा तो अगदी योग्य होता. फिल्डिंग करणाऱ्या जय हनुमान देसाई पाडा संघाचा हा रिव्ह्यू आपण जर पाहिला सक्सेसफुल राहिलाय आणि ते मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आता दबाव राहील थोडासा लवजी संघावरती. शेवटचे 10 बॉल आणि विजयासाठी 20 धावा हे कॅल्क्युलेशन सामन्यामध्ये आहे. सिक्सर किंग ओमकार ऑन स्ट्राईक. लॉफ केला बॉलला, स्लॉट मध्ये आलाय, देख घुमाके, उंची घेत असताना अंतर देखील कापलंय. यस इट इज अ मॅक्झिमम. ओमकार की जय जयकार. षटकार. रामाशंकर यादवजी यांच्याकडून मात्र या षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे आणि प्रत्येक षटकारासाठी त्यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल या मॅच मध्ये. रोहनजी थरकुडे साहेबांच्या वतीने देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सामन्याला मोमेंटम मिळालं. आता षटकारानंतर मात्र सिंगल धावा धाव चालू. डगआउट मध्ये आरडाओरडा सुरू आहे. स्ट्राईक रोटेट तुम्हाला करावी लागेल. सिंगल मिळाली. आता येणारे बॉल असतील या मैदानाच्या आतमध्ये 8 विजयासाठी धावा बनवायच्या तब्बल 13. 8 बॉल मध्ये 13 धावा. पुढचे 2 बॉल देखील महत्वपूर्ण राहतील या सामन्यामध्ये. दरम्यान मी विनंती करेल आमचे शरदजी कुंभार सर आणि त्याच्या समेत रामाशंकरजी यादव आपण या इथे आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत इन ॲक्शन. जय मल्हार वाशिवले आणि त्याच्या विरोधात गावदेवी बेलवल टीम. 8 बॉल मध्ये 13चं समीकरण या मॅच मध्ये आहे. बॅकफुट लागेल, कट केला बॉलला, लिडिंग एज, बॉल निघाला थर्ड मॅनला. मैदानाच्या आउटफील्ड फास्ट नशिबाची मिळाली. 7 फलंदाज आला आणि इथे मात्र आलाय हा खणखणीत चौकार. 4 धावा या फटक्यावरती मिळाल्या. आता येणारे 7 बॉल आणि विजयासाठी 9 धावांचं समीकरण. 7 चेंडूमध्ये 9 हे कॅल्क्युलेशन मॅच मध्ये आहे. निर्णायक बॉल या षटकातला शेवटचा निर्णायक चेंडू असेल. 7 बॉल 9 हे कॅल्क्युलेशन सामन्यामध्ये आलंय. दोन्ही फलंदाजांनी आता आपली आक्रमकता सिद्ध केली. थर्ड मॅनला जो फिल्डर आहे त्याला बीट करताना चौकार मला पण शेवटचा बॉल देखील महत्वपूर्ण राहील. या ओव्हरचा लेग लँच केला, फाईन लेगला फिल्डर आहेत. थांबवलं ओमकारने त्या ठिकाणी फलंदाजाला आणि आता समीकरण बनेल शेवटचे 6 बॉल विजयासाठी 9. या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 11. एक षटकार, एक चौकार आणि एक सिंगल अशा एकूण 11 धावा पाहिल्या या ओव्हरमध्ये. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 9चं समीकरण. डीजे प्लीज. धन्यवाद. 6 बॉल आणि 9 धावा. मॅचवर अजूनही सामना संपलेला नाहीये. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 43 आले. आता एका षटकामध्ये 9 धावांची गरज आहे अल्पेश 11 लवजी टीमला. आता दुसऱ्या बाजूला जय हनुमान देसाई पाडा की लवजी. कोण जिंकणार हा सामना? अजित मला वाटतं बॉलिंग मार्कमध्ये आला ज्याने 3 झेल टिपल्या या इनिंगमध्ये आणि त्याच्यासाठी तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये जमा झालंय. अजितसाठी हे पारितोषिक आलंय. पण तो अंतिम षटक, हे षटक देखील महत्वाचं राहील. या संपूर्ण इनिंग आपण जर पाहिली तर बॉलिंग अनालिसिस जर आपण पाहिलं, पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या, त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 3, तिसऱ्या ओव्हरमध्ये 5 आल्या, मागच्या ओव्हरमध्ये 11 आल्या. आता एका ओव्हरमध्ये 6 मध्ये 9 धावांचं समीकरण सामन्यामध्ये आहे. पहिले 3 बॉल मला वाटतं फार निर्णायक राहतील प्रत्येक षटकाराला. रोहन थरकुडे यांच्या वतीने
1000चं पारितोषिक आहे. रेट वाढला आता षटकाराचा. यावेळेला टॉस केला बॉलला ऑन दी टोस, मात्र कवचला हा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आहे, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नसल्या कारणाने डॉट. आणि रिव्ह्यू वापरला DRS. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आला, व्हाईट बॉलसाठी चेक केलं जाईल. पहिलाच बॉल ऑनफिल्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल डॉट बॉल आणि त्यांच्या निर्णयाला चॅलेंज केलं. बॅटिंग टीमने रिव्ह्यू वापरला. अगदी योग्य वेळी या रिव्ह्यूचा वापर होताना पाहायला मिळाला. ओव्हर दी विकेट टप्पा पडला, बॉल हलकासा राईज झाला, उसळी घेत असताना विकेट किपरकडे ट्रॅव्हल झाला. हा क्षण बघा, या बॉलचा वाईड लाईन कॉर्नरच्या आतमधून निघाला की नाहीये. इट्स अ फेअर डिलिव्हरी, लीगल बॉल. लीगल बॉल आता 5 मध्ये 9. राजेश परदेशी यांच्या मदतीने पारितोषिक आलं. अजित देसाईने जर का हा सामना जिंकून दिला तर 1000चं पारितोषिक आलंय. राजेश परदेशी यांच्या मदतीने पारितोषिक आलंय. खरं तर 1000चं पारितोषिक जर का हा सामना जिंकून दिलाय. गुलाबजी देशमुख साहेबांकडून देखील पारितोषिक आलाय. फटका फसलाय, झेल होईल का? फिल्डर त्या ठिकाणी नाहीयेत, प्रवाहाच्या विरुद्ध धावले. प्रयत्न लाजवाब, अप्रतिम एफर्ट्स लावत असताना रिझल्ट काही येऊ द्यामध्ये प्रयत्न लाजवाब राहिले. त्या क्षेत्ररक्षकाचे 2 धावा मिळतील या बॉलवरती बॅटिंग करताना. अल्पेश 11 लवजी या टीमला आता शेवटचे 4 बॉल आणि विजयासाठी 7 धावांचं समीकरण. वॉट अ मॅच. हा सामना आता हाय व्होल्टेज होत चाललाय. हा सामना रफ अँड टफ होत चाललाय. कमालीचं कमबॅक. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. नेव्हर गिव्ह अप. शेवटच्या क्षणामध्ये लढताना आपण पाहतो दोन्ही टीमला. अजितला संधी आहे हिरो बनण्याची, तर एका बाजूला ओमकार सिक्सर किंग. लवजी संघाचा स्ट्राइक एंडला 4 बॉल 7. पिक केला बॉलला पुन्हा ऑन साइडला लॉंगॉनला घाई झाली. दबाव आहे फिल्डर मध्ये. सेकंडला निघाले थ्रो. ॲक्युरेट आलाय. पैकी चांगली कलेक्शन करा आणि त्यानंतर मात्र सेकंडला रनआउटच्या स्वरूपात विकेट. ओमकारला मिळाली स्ट्राईक आणि 1 रन मिळाली. मैदानाच्या आतमध्ये लवजी टीमला 1 विकेट मिळाला. देसाई पाडा संघाला आता शेवटचे 3 बॉल आणि विजयासाठी 6 धावांचं समीकरण. ओमकारने मारला तर हा सामना फिनिश होईल आणि जर का विकेट काढला या ठिकाणी अजितने ओमकारचा तर मॅच मध्ये आणखीन मजा येईल. हा सामना रफ अँड टफ होईल. डू ऑर डाय. जिंकू किंवा हरू प्रयत्न आमचे सुरू. मैदानामध्ये मात्र दोन्ही संघ शर्तीचे प्रयत्न करत असा तुम्हाला पाहायला मिळाले. आणि मागचा जो प्रयत्न होता झेलचा, तो खरं तर क्षेत्ररक्षक त्याचंही कौतुक करावं लागेल. मोठ्या शितापेने तो धावत गेला प्रवाहाच्या विरुद्ध. झेल पकडण्यासाठी प्रयत्न चांगले होते. हार्ड झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नवीन बॅटर सौरभ मैदानामध्ये आले. शेवटचे 3 बॉल. पियुष क्षमा असावी, पियुष हा बॅटर मैदानाकडे आला. शेवटचे 3 बॉल आणि विजयासाठी 6. चलो थोडंसं स्पीडअप करा प्लीज. देसाई पाडा टीम. दबाव आहे खेळाडूंवरती, बॅटरवरती दबाव, फिल्डरवरती दबाव. हा सामना तितका महत्वाचा आहे आणि स्पर्धा देखील तितकीच महत्वाची राहील. रायगड जिल्ह्यातील अग्रनामांकित स्पर्धा आपण सध्या एन्जॉय करत आहोत. 4थं पर्व या स्पर्धेचं. दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईट स्पर्धा. मान्य श्री सुधाकर भाऊ गारे आणि मान्य श्री जगदीशदादा देशमुख A1 जोडी चषक 2026 हे शानदार, दमदार, रुबाबदार पर्व. 3 बॉलमध्ये 6 धावा होतील का? समोर ओमकार, त्यांच्या बॅटमधून एक षटकार पाहिला होता मागच्या ओव्हरमध्ये. हा खेळाडू पुन्हा स्ट्राइक एंडला आलाय. 3 मध्ये 6. याही वाला लेन बॉल प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. अजित फॉलो थ्रू मध्ये बॉलला उचलतोय. फेकी येईल तदवर स्ट्राइक रोटेट झाले आणि पुन्हा ओमकार स्ट्रायकिंग एंडला आला. डायमंड डकचा शिकार झालाय. एकही चेंडू फेस न करता असा विकेट सॅक्रिफाईस केले त्या ठिकाणी पियुषने. चेंडू मध्ये 5 धावा. ओमकार स्वतःवरती विश्वास दाखवतो. वारंवार स्ट्राइक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आता या मॅच मध्ये ओमकारला एक मोठा फटका मारावाच लागेल. तेजस नवीन बॅटर मैदानाकडे चाललेले आहेत. एका बाजूने आपण जर पाहिलं एका पाठोपाठ एक खेळाडू बाद होतो आणि दुसऱ्या बाजूला स्ट्राइक ठेवण्याचा प्रयत्न करतो ओमकार स्वतःकडे. आता शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी अजूनही 5चं समीकरण. अजित करता देसाई
संघर्षमय हा खेळाडू, त्याच्यामध्ये क्षमता आहे, हा सामना तो वाचवू शकतोय. जर का ओमकारचा विकेट काढला किंबहुना पुढच्या 2 बॉलमध्ये 5 धावा डिपेंड केल्या तर हा सामना जिंकेल. या ठिकाणी जय हनुमान देसाई पाडा हा संघ डू ऑर डाय. आयुष्यात सर्व काही हारला तरी चालत, पण हिंमत कधी हारू नका. आता हिमतीनंच लढावं लागेल या दोन्ही टीमला, दोन्ही खेळाडूंना. ओमकार त्याच्या समोर असेल आता पुन्हा एकदा अजित देसाई हा खेळाडू. प्रेशर गोलंदाजावरती आहे, माघार घेतली, पंचांचा इशारा, डेड बॉल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज व्हावं लागेल अजितला. जबरदस्त सामना. जर का पुढच्या बॉलला विकेट मिळाला किंबहुना जर का मोठा जर फटका आला तर हा सामना अगदी क्लोज होईल. षटकार आला तर सामना फिनिश, चौकार आला तर 1 बॉल 1 आणि जर का विकेट मिळाला तर 1 बॉल 5. काय असेल पुढच्या बॉलवरचं रहस्य आपल्याला पाहायचं आहे. 2 बॉलमध्ये 5. लेन बॉल टाकलाय, क्या बात आहे. टप्पा अतिशय योग्य आणि इथे मात्र डॉट बॉल. आता शेवटचा 1 बॉल आणि विजयासाठी 5 धावा. याच सामन्याची प्रत्येक क्रीडा रसिक आतुरतेने वाट पाहत असतो. हा सामना आता अटीतटीचा झालाय, हा सामना रफ अँड टफ झालाय. डोक्याला सुन्न करणारा हा सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. शेवटचा 1 बॉल आणि 5 धावा. व्हॉट अ मॅच. वातावरण गरम केलं या मॅचने. जबरदस्त लढत. अजितचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. त्याने 3 झेल टिपल्या आणि बॉलिंग करताना पुन्हा एकदा कमबॅक. चला पंकज थोडी घाई करा. शेवटचा 1 बॉल आणि 5 धावा. जबरदस्त लढत. खोपोलीचा संघ आहे या ठिकाणी, लवजित दुसऱ्या बाजूला सुधागडचा संघ आहे त्या ठिकाणी. देसाई पाडा या 2 टीम मध्ये आजच्या रात्रीमध्ये या ठिकाणी खंडाई माता क्रीडांगण खाडपे या मैदानावरती हा रोमहर्षक सामना. 1 चेंडू आणि 5 धावा. व्हॉट अ मॅच. जबरदस्त लढत. ओमकार अजूनही मैदानामध्ये आहे, त्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. हा खेळाडू स्ट्रायकिंग गेला तर एका बाजूला अष्टपैलू खेळाडू अजित देसाई बॉलिंग ट्रॅकवरती असेल. शेवटचा 1 बॉल 5. हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या दोन्ही संघांसाठी. 1 चेंडू आणि 5 धावा. ओमकार की अजित, देसाई पाडा की लवजी. शेवटचा 1 बॉल आणि 5 धावा हे समीकरण मॅच मध्ये. अंतिम बॉल ओव्हर दी विकेट. मारलाय फटका, कवसला फटका फसलाय आणि मॅच ही फसली. क्या बात आहे. कमालीचं कमबॅक अजितने करून दाखवलंय. हा सामना जिंकलाय या ठिकाणी. जय हनुमान देसाई पाडा या टीमने अभिनंदन. हार्ड लक टीम. अल्पेश 11 लवजी. मोठा ये वंजुडीचा लाखाचा बक्षीस लावलाय रे. आज खेळाडू सारे जमून येते वंजुडीच्या शतरंगलाय रे. कमी नाही कशाची जनसेवेसाठी दादाचं बोलणं असतो इथे. कमी नाही कशाची जनसेवेसाठी दादाचं बोलणं असतो इथे. दरम्यान व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आपण पाहतोय रामाशंकर यादव, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी षटकाराचं पारितोषिक लागलं होतं, जे 12व्या प्रतिनिधीकडे आम्ही सपोर्ट केलं लवची टीमच्या. रामाशंकर यादव यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल.